जय भीम, जय मल्हार, जय ओबीसी. खरं बघायला गेलं तर मी महाराष्ट्रातील तमाम माझ्या ओबीसी सहकाऱ्यांना किंवा जे कोणी पक्षामध्ये बाकीच्या पण पक्षामध्ये काम करते त्यांना मला एक सांगायचं, जे बहुजनाची पोर आहेत त्यांना मला एक सांगायचं, जे ओबीसीची पोर आहेत, जे दलितांची पोर आहेत त्यांना मला एक सांगायचं, तुम्ही आज ज्या ज्या पक्षामध्ये काम करतात त्या पक्षात खरंच सांगा तुम्हाला मान सन्मान आहे का? अरे किती दिवस ह्या बाकीच्या पक्षाची जोडे उचलणार आहे? कुठंतरी बहुजनाचा पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी ही आज पुढे येते, ओबीसीचा आवाज उठवते, गोरगरिबाचा आवाज उठवते. म्हणून मी महाराष्ट्रातील सर्व समाजांना सांगतो, हे बीजेपी असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, या बाकीच्या पक्षाची जोडे उचलण्यापेक्षा आणि आपल्या बहुजनासाठी जो पक्ष काम करते, ओबीसीसाठी जे पक्ष काम करते आणि बाळासाहेबांचे विचार ज्या पक्षानं आजपर्यंत टिकून ठेवले ते एकमेव पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी आहे. आणि त्या पक्षात माझा प्रवेश झाला, बाळासाहेबांनी माझा प्रवेश करून घेतलाय, मला त्या पक्षात स्थान दिले, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि माझा प्रवेश झालाय याबद्दल माझ्या बनव सर्कलमधील सर्व माझ्या बहुजन समाजाला, ओबीसी समाजाला किंवा माझ्या सर्व सहकार्याला खूप आनंद झाला आहे. त्यांचे मला फोन येत आहेत, काही जणांचे फोन मी रिसीव्ह जरी करू शकलो नाही तरी तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या, एवढंच या निमित्तानं सांगतो. जय हिंद, जय ओबीसी, जय मल्हार, जय भीम. Everyone, please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. आमचे सहकारी ओबीसी चळवळीमधील एक कार्यकर्ता तो जालन्याच्या मोर्चाला, धनगर समाजाच्या मोर्चाला जात असताना एका हॉटेलमध्ये जेवायला थांबला. त्यावेळी त्याला ओळखून त्या हॉटेलच्या मालकानी आणि नितीन जगताप, त्या हॉटेलचं नावही हॉटेल नितीन आहे, नितीन जगताप आणि प्रवीण जगताप यांनी एक 5-50 लोकांचा मॉब तिथं जमवला आणि पवन करवर नावाच्या कार्यकर्त्यावरती, आमच्या ओबीसीच्या कार्यकर्त्यावरती त्यांनी जीवघेणा हल्ला केला. आणि दुसरा संतोष देशमुख करण्याचा प्रयत्न या माजलगाव जवळच्या या हॉटेलमध्ये घडलेला आहे. जय भीम, जय मल्हार, जय ओबीसी. खरं बघायला गेलं तर मी महाराष्ट्रातील तमाम माझ्या ओबीसी सहकाऱ्यांना किंवा जे कोणी पक्षामध्ये बाकीच्या पण पक्षामध्ये काम करते त्यांना मला एक सांगायचं, जे बहुजनाची पोर आहेत त्यांना मला एक सांगायचं, जे ओबीसीची पोर आहेत, जे दलितांची पोर आहेत त्यांना मला एक सांगायचं, तुम्ही आज ज्या ज्या पक्षामध्ये काम करतात त्या पक्षात खरंच सांगा तुम्हाला मान सन्मान आहे का? अरे किती दिवस ह्या बाकीच्या पक्षाची जोडे उचलणार आहे? कुठंतरी बहुजनाचा पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी ही आज पुढे येते, ओबीसीचा आवाज उठवते, गोरगरिबाचा आवाज उठवते. म्हणून मी महाराष्ट्रातील सर्व समाजांना सांगतो, हे बीजेपी असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, या बाकीच्या पक्षाची जोडे उचलण्यापेक्षा आणि आपल्या बहुजनासाठी जो पक्ष काम करते, ओबीसीसाठी जे पक्ष काम करते आणि बाळासाहेबांचे विचार ज्या पक्षानं आजपर्यंत टिकून ठेवले ते एकमेव पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी आहे. आणि त्या पक्षात माझा प्रवेश झालाय, बाळासाहेबांनी माझा प्रवेश करून घेतलाय, मला त्या पक्षात स्थान दिले, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि माझा प्रवेश झालाय याबद्दल माझ्या बनव सर्कलमधील सर्व माझ्या बहुजन समाजाला, ओबीसी समाजाला किंवा माझ्या सर्व सहकार्याला खूप आनंद झाला आहे. त्यांचे मला फोन येत आहेत, काही जणांचे फोन मी रिसीव्ह जरी करू शकलो नाही तरी तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या, एवढंच या निमित्तानं सांगतो. जय हिंद, जय ओबीसी, जय मल्हार, जय भीम. वापरच करून घेतलाय सगळे, पवन करवरची ताकद, गाडी, घोडी, वळखी ह्याच्यावर ते एवढी तुम्ही कार्यकर्ता आहे तर मला फक्त स्टँड करणं. आजपर्यंत मी भाऊपणे त्याला 2 पैशाची सुद्धा अपेक्षा केली नाही, पण ठेवली नाही. पांडुरंगाच्या कृपेनं देवानं मला एवढं काही दिलं की मला सरत नाही.
पण एवढं कुठं असताना एक माझ्या मनामध्ये एक आशा होती की मी ज्याच्यासोबत राहिलो ते मला कुठंतरी राजकीय मला फ्युचर मध्ये मला पुढे आणणार संधी देईल. पण मला एवढं कळालं हे आरामखोर तुमच्यासाठी गजर आले, तुमच्या आमच्यासाठी विचार करायला त्याच्याकडे वेळच नाही. मग त्याच्यामुळं मी अजून एक प्रश्न केला की आपण आता ओबीसीच्या चळवळीमध्ये, मला एकीकडं ओबीसीची चळवळ माझ्यासाठी महत्वाची, कारण ज्या चळवळीनं मला ओळख दिली, नवा चेहरा दिला, हाके सर असतात किंवा जे आहेत लोक, त्यांनी मला एक ओळख दिली. कशामुळं की बाबा हा ओबीसी साठी काम करू शकते, चळवळ करू शकते. एक तर मला एकीकडं ओबीसीची चळवळ मी जीवन ठेवायची आणि एकीकडे पक्षाचं सुद्धा काम करायचं. असा एकमेव दोन्हीचा संगम जो कोणता असेल ते म्हणजे वंचित बहुजन आघाडी. कारण ह्याच पक्षासोबत राहून मी ओबीसी चळवळ सुद्धा पुढे नेऊ शकतो आणि पक्ष सुद्धा पुढे नेऊ शकतो. आणि कारण त्याचं उदाहरण म्हणजे आम्हाला माहिती आहे, इतिहास जरी बघितला तर डॉक्टर बाबासाहेबांनी ओबीसीच्या लढ्यासाठी आरक्षण भेटावं म्हणून सुरुवातीला राजीनामा देणारे मंत्री असताना राजीनामा दिला की त्यांची सुद्धा तीच भूमिका होती की इथला बहुजन, इथला गोरगरीब समाजाला न्याय भेटला पाहिजे आणि आरक्षणाच्या माध्यमातून हा समाज कुठेतरी पुढे आला पाहिजे. तर त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून प्रकाशजी आंबेडकर साहेब हे सुद्धा ओबीसी लढ्यामध्ये आमच्या सोबत कायम असतात. आणि त्याच्यामुळे मी ठरवलं की आता इकडे तिकडे कुठे येड्यावर फिरायचं नाही, भटकायचं नाही. आता आपल्या माझ्यासारख्या वंचिताला जर कोणी आधार देऊ शकते ते म्हणजे एकमेव पक्ष म्हणजे वंचित बहुजन. त्याच्यामुळे ठरवलं आणि मी जास्त विचार करणारा माणूस नाही. जाग्यावर निर्णय घेतो, जाग्यावर नका हे का त्या ह्याचा नका रिझल्ट करीत असतो. कारण मला माझ्यावर आणि माझ्या सगळ्या सहकार्यावर मला विश्वास आहे. मी काय करू शकतो, माझ्या क्षमता मला तर माहिती आहे, पण माझ्या सहकार्याला सुद्धा माहिती आहे. त्याच्यामुळे मी जे निर्णय घेईन माझ्या निर्णयावर ठाम राहून माझे सर्व सहकार्य येणाऱ्या काळात तुम्हाला वंचित बहुजन आघाडीची ताकद काय नक्कीच नका. बनवत सर्कल असेल, चाटोरी असेल किंवा पालम तालुका असेल किंवा जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये मला जिथे जिथे काम करता येईल वंचित बहुजन आघाडी तिथे तिथं मी माझी ताकद दाखवून देईन. आणि नक्कीच तुम्ही छाती वर करून सांगताल की पवनकरवरचा प्रवेश हा माझ्या सांगण्यावर झालाय आणि नक्कीच तुम्हाला सुद्धा त्याची थाप शबासकीची थाप भेटल्याशिवाय राहणार. एवढं सगळं केलं मला माहिती वापरच करून घेतलाय सगळे. पवनकरवरची ताकद, गाडी घोडी वळकी ह्याच्यावर ते म्हणून कार्यकर्ता आहे तर मला फक्त स्टँड करणं. आजपर्यंत मी भाऊपणे त्याला 2 पैशाची सुद्धा अपेक्षा केली नाही, पण ठेवली नाही. पांडुरंगाच्या कृपेनं देवानं मला एवढं काही दिले की मला सरत नाही. पण एवढं कुठं असताना एक माझ्या मनामध्ये एक आशा होती की मी ज्याच्यासोबत राहिलो ते मला कुठंतरी राजकीय मला फ्युचर मध्ये मला पुढे आणणार संधी देईल. पण मला एवढं कळालं हे आरामखोर तुमच्यासाठी गजर आले, तुमच्या आमच्यासाठी विचार करायला त्याच्याकडे वेळच नाही. मग त्याच्यामुळं मी अजून एक प्रश्न केला की आपण आता ओबीसीच्या चळवळीमध्ये, मला एकीकडं ओबीसीची चळवळ माझ्यासाठी महत्वाची, कारण ज्या चळवळीनं मला ओळख दिली, नवा चेहरा दिला, हाके सर असतात किंवा जे आहेत लोक, त्यांनी मला एक ओळख दिली. कशामुळं की बाबा हा ओबीसी साठी काम करू शकते, चळवळ करू शकते. एक तर मला एकीकडं ओबीसीची चळवळ मी जीवन ठेवायची आणि एकीकडे पक्षाचं सुद्धा काम करायचं. असा एकमेव दोन्हीचा संगम जो कोणता असेल ते म्हणजे वंचित बहुजन आघाडी. कारण ह्याच पक्षासोबत राहून मी ओबीसी चळवळ सुद्धा पुढे नेऊ शकतो आणि पक्ष सुद्धा पुढे नेऊ शकतो. आणि कारण त्याचं उदाहरण म्हणजे आम्हाला माहिती आहे, इतिहास जरी बघितला तर डॉक्टर बाबासाहेबांनी ओबीसीच्या लढ्यासाठी आरक्षण भेटावं म्हणून सुरुवातीला राजीनामा देणारे मंत्री असताना राजीनामा दिला की त्यांची सुद्धा तीच भूमिका होती की इथला बहुजन, इथला गोरगरीब समाजाला न्याय भेटला पाहिजे आणि आरक्षणाच्या माध्यमातून हा समाज कुठेतरी पुढे आला पाहिजे. तर त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून प्रकाशजी आंबेडकर साहेब हे सुद्धा ओबीसी लढ्यामध्ये आमच्या सोबत कायम असतात. आणि त्याच्यामुळे मी ठरवलं की आता इकडे तिकडे कुठे येड्यावर फिरायचं नाही, भटकायचं नाही. आता आपल्या माझ्यासारख्या वंचिताला जर कोणी आधार देऊ शकते ते म्हणजे एकमेव पक्ष म्हणजे वंचित बहुजन. त्याच्यामुळे ठरवलं आणि मी जास्त विचार करणारा माणूस नाही. जाग्यावर निर्णय घेतो, जाग्यावर नका हे का त्या ह्याचा नका रिझल्ट करीत असतो. कारण मला माझ्यावर आणि माझ्या सगळ्या सहकार्यावर मला विश्वास आहे. मी काय करू शकतो, माझ्या क्षमता मला तर माहिती आहे,
माझ्या सहकार्याला सुद्धा माहिती आहे. त्याच्यामुळे मी जे निर्णय घेईन माझ्या निर्णयावर ठाम राहून माझे सर्व सहकारी येणाऱ्या काळात तुम्हाला वंचित बहुजन आघाडीची ताकद काय नक्कीच नका. भगवत सर्कल असेल, चाटोरी असेल किंवा पालम तालुका असेल किंवा जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये मला जिथे जिथं काम करता येईल वंचित बहुजन आघाडी तिथे तिथं मी माझी ताकद दाखवून देईन. आणि नक्कीच तुम्ही छातीवर करून सांगताल की पवन करवरचा प्रवेश हा माझ्या सांगण्यावर झालाय आणि नक्कीच तुम्हाला सुद्धा त्याची थाप शबासकीची थाप भेटण्याशिवाय राहणार नाही. एवढंच सगळं केलं मला माहिती वापरच करून घेतलाय सगळे. पवन करवरची ताकद, गाडी, घोडी, वळकी ह्याच्यावर ते म्हणत कार्यकर्ता आहे तर मला फक्त स्टँड करणं. आजपर्यंत मी भाऊपणे त्याला 2 पैशाची सुद्धा अपेक्षा केली नाही पण ठेवली नाही. पांडुरंगाच्या कृपेनं देवानं मला एवढं काही दिले की मला सरत नाही. पण एवढं कुठं असताना एक माझ्या मनामध्ये एक आशा होती की मी ज्याच्यासोबत राहिलो ते मला कुठंतरी राजकीय मला फ्युचर मध्ये मला पुढे आणणार संधी देईल. पण मला एवढं कळाले हे आराम परत तुमच्यासाठी गजर आले तुमच्या आमच्यासाठी विचार करायला त्याच्याकडे वेळच नाही. मग त्याच्यामुळं मी अजून एक प्रश्न केला की आपण आता ओबीसीच्या चळवळीमध्ये मला एकीकडं ओबीसीची चळवळ माझ्यासाठी महत्वाची कारण ज्या चळवळीने मला ओळख दिली नवा चेहरा द्यायला हाके सर असतात किंवा जे आहेत लोक त्यांनी मला एक ओळख दिली. कशामुळं की बाबा हा ओबीसी साठी काम करू शकते, चळवळ करू शकते. एक तर मला एकीकडं ओबीसीची चळवळ मी जीवन ठेवायची आणि एकीकडे पक्षाचं सुद्धा काम करायचं. असा एकमेव दोन्हीचा संगम जो कोणता असेल ते म्हणजे वंचित बहुजन आघाडी. कारण ह्याच पक्षासोबत राहून मी ओबीसी चळवळ सुद्धा पुढे नेऊ शकतो आणि पक्ष सुद्धा पुढे नेऊ शकतो. आणि कारण त्याचं उदाहरण म्हणजे आम्हाला माहित आहे इतिहास जरी बघितला तर डॉक्टर बाबासाहेबांनी ओबीसीच्या लढ्यासाठी आरक्षण भेटावं म्हणून सुरुवातीला राजीनामा देणारे मंत्री असताना राजीनामा देणार की त्यांची सुद्धा तीच भूमिका होती की इथला बहुजन इथला गोरगरीब समाजाला न्याय भेटला पाहिजे आणि आरक्षणाच्या माध्यमातून हा समाज कुठेतरी पुढे आला पाहिजे. तर त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून प्रकाशजी आंबेडकर साहेब हे सुद्धा ओबीसी लढ्यामध्ये आमच्या सोबत कायम असतात. आणि त्याच्यामुळे मी ठरवलं की आता इकडे तिकडे कुठे येड्यावर फिरायचं नाही, भटकायचं नाही. आता आपल्या माझ्यासारख्या वंचिताला जर कोणी आधार देऊ शकते ते म्हणजे एकमेव पक्ष म्हणजे वंचित बहुजन. त्याच्यामुळे ठरवलं आणि मी जास्त विचार करणारा माणूस नाही. जाग्यावर निर्णय घेऊन जाग्यावर नका हे का त्या ह्याचा नका रिझल्ट करीत असतो. कारण मला माझ्यावर आणि माझ्या सगळ्या सहकार्यावर मला विश्वास आहे. मी काय करू शकतो माझ्या क्षमता मला तर माहिती आहे पण माझ्या सहकार्याला सुद्धा माहिती आहे. त्याच्यामुळे मी जे निर्णय घेईन माझ्या निर्णयावर ठाम राहून माझे सर्व सहकारी येणाऱ्या काळात तुम्हाला वंचित बहुजन आघाडीची ताकद काय नक्कीच नका. भगवत सर्कल असेल, चाटोरी असेल किंवा पालम तालुका असेल किंवा जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये मला जिथे जिथं काम करता येईल वंचित बहुजन आघाडी तिथे तिथं मी माझी ताकद दाखवून देईन. आणि नक्कीच तुम्ही छातीवर करून सांगताल की पवन करवरचा प्रवेश हा माझ्या सांगण्यावर झालाय आणि नक्कीच तुम्हाला सुद्धा त्याची थाप शबासकीची थाप भेटण्याशिवाय राहणार नाही. एवढंच